नमस्कार, मी डॉक्टर दुर्गाप्रसाद हिवाळे. आज तुम्हाला रूट कॅनल ट्रीटमेंट नेमकी काय असते याच्याबद्दल माहिती देणार आहे. रूट कॅनल म्हणजे काय असतं? एखादा दात किडला, फार जास्त जेव्हा दात किडतो आणि त्याची कीड दाताच्या शिरेपर्यंत जाते तेव्हा दाताला रूट कॅनलची गरज असते. ह्या पेशंटचा दात भरपूर किडलेला आहे आणि ही जी कीड आहे ती दाताच्या नसेपर्यंत गेलेली आहे. जेव्हा अशी कीड जेव्हा दाताच्या नसेपर्यंत जातात तेव्हा पेशंटला तीव्र वेदना होतात. आपल्याला रूट कॅनलची गरज कधी पडू शकते? जेव्हा दाताची कीड, तडा गेलेला दात किंवा मार लागलेला दात, ह्या तिन्ही याच्या दाताला रूट कॅनलची गरज पडू शकते. जेव्हा रूट कॅनलची गरज असते तेव्हा रूट कॅनल मध्ये आपण किडलेला भाग पहिले पूर्णपणे काढून घेतो. दाताच्या आतमधली जी नस असते ती पूर्णपणे काढून घेतो आणि जो दाताचा आतमधला भाग असतो ज्याला रूट कॅनल असं म्हणतात तो भाग पूर्णपणे डिसइन्फेक्ट करून घेतो आणि मुळाच्या टोकापर्यंत तो भरून घेतो. असं केल्याने या दाताचं लाईफ पूर्ण वाढून जातो. दात परत कधीही दुखत नाही. त्याच्यावर कॅप टाकावी लागते. कॅप का टाकावी लागते? कारण की किडलेल्या दाताची ताकद भरपूर कमी झालेली असते. कॅप टाकल्यामुळे त्या दातावर किती जरी जेवण केलं, काही जरी कडक खाल्लं तरी दात परत तुटत नाही. याच्यासाठी कॅप टाकावी लागते. आता आपण ह्या पेशंटचं स्टेप बाय स्टेप रूट कॅनल प्रोसिजर पाहूया. सगळ्यात पहिले आपण तिला पेनलेस अनेस्थेशिया दिलेला आहे. तिला आता अजिबात दुखत नाहीये. ती काल रात्रभर झोपलेली नाहीये कारण की तिचा दात फार जास्त दुखत होता. पण आता इथे आल्यावर तिला पेनलेस पद्धतीने आपण भूल दिलेली आहे. आता तिला काहीही दुखत नाही. आता आपण रूट कॅनल प्रोसिजर चालू करणार आहे. आता सर्वप्रथम आपण दाताचा जो किडलेला भाग आहे तो पूर्णपणे काढून घेतो. आता बघा, तिला ही जी प्रोसिजर आहे ही पूर्ण पेनलेस आहे. अजिबात पेशंटला वेदना होत नाहीये. मोठा करा. अशा पद्धतीने आपण सर्वप्रथम दाताची पूर्ण कीड काढून घेतलेली आहे. आता दाताची कीड काढल्यानंतर आपण दाताच्या आतमधले नस स्वच्छ करायला सुरुवात करतो. आता आपण दाताच्या आतमधली नस स्वच्छ करायची प्रक्रिया सुरू करत आहे. आता आपण नस स्वच्छ करून घेतोय. नसेचा आतमधला भाग पूर्णपणे स्वच्छ आणि डिसइन्फेक्ट केला जातो. आतमधली संपूर्ण घाण काढून टाकण्यात येते. पोकळी पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतर ती पोकळी गट्टापर्चा म्हणून एका मटेरियलनी पूर्णपणे मुळाच्या टोकापर्यंत भरली जाते.
अशा प्रकारे दाताच्या आतमधल्या नसा पूर्णपणे भरून टाकल्या जातात. दाताच्या आतमधली नस पूर्णपणे भरल्यानंतर उरलेला जो किडलेला भाग असतो, जो काढून टाकलेला असतो, तिथे एक फिलिंग केली जाते. आता ह्या दाताला आपण कॅपसाठी आकार देणार आहे. फिलिंग झाल्यानंतर दातांचा पूर्ण स्कॅन केला जातो. आणि अशा प्रकारे रूट कॅनल झाल्यानंतर दाताचं डिजिटल इम्प्रेशन घेतलं जातं. दाताला एक विशिष्ट आकार देऊन कॅपसाठी हे डिजिटल इम्प्रेशन घेतलेलं आहे. ह्या पेशंटमध्ये आम्हाला थोडंसं हिरडीलाही आकार द्यावा लागला, कारण की दाताची हाईट फारच कमी होती.